आजचा ट्रॅक जो आहे ना तो आपण 5 भागामध्ये डिवाइड केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्पॉटची माहिती, त्यासोबत तिथे पोहोचतावेळी आपल्याला काय काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक प्राचीन शिव मंदिर म्हणजे भीमाशंकर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. चालतं मंडळी, आपल्याला या जंगलामध्ये कोणीतरी हा बघा फोन काढलेला आहे. असं भारी दिसतंय. इथेच शंकर भगवानांनी भीमा नावाच्या राक्षसाचं वध केलेलं. मंडळी आता आपण आहे ना बरेचदा ट्रॅकला लागलेलो आहोत आणि पूर्णतः पाऊस झालेला आहे सगळीकडे. सगळे सगळीकडे जादू झालेले आहे, फक्त मी सोडून. मंडळी, दरवर्षी लाखोनं भाविक जिथं दर्शन करायला येतात. आज आपण तिथे चाललो आहोत, ते पण ट्रॅक करून, जिथं आपल्याला घनदाट जंगल, अनेक सारे धबधबे आणि त्यातून जाणाऱ्या पायवाट, माकडे आणि बरंच काही बघायला भेटणार आहे. मंडळी, आज आपल्या शक्तीची खरी टेस्ट होणार आहे. तर चला बघूया हा ट्रेक कशा प्रकारे आपण आज पूर्ण करू ते. वर्षी जगलो तर येऊ शकतो. दुकान गेला बाबा याची कसा आणतो मला माहितीच नाही. पहाटेचे 4 वाजले होते. सगळं शहर गाढ झोपलेलं, पण आम्ही मात्र सह्याद्रीच्या दिशेने निघालो. डोळ्यांसमोर फक्त एकच ध्यास होतं, भीमाशंकर. मंडळी, आता आम्ही आपल्या गावावरून निघलेलो आहोत आणि गावावरून निघून मस्तपैकी आम्ही इथे छोटासा ब्रेक घेतलेला आहे. त्यामध्येच आपण बघू शकता की आपली सगळी मंडळी आहे. पहिला जित्यादा आहे, आपली नवीन माणसं आपली कुणालदा, मयुरदा आणि अजिंक्य दादा तुम्ही ओळखत असणार. मेन माणूस आपल्या ग्रुप मधून सुजित पाटील उर्फ चाचू. तर इथं मस्त एक चाय शॉप आहे, तिथं छोटासा चाय ब्रेक घेतलेला आहे आणि त्यानंतर छोटासा ब्रेक घेतल्यानंतर मग आपण निघणार आहोत पुढे. आता 5 वाजलेले आहेत, आय थिंक 5 वाजले असतील. सो थोडासा नाश्ता करू, त्याच्यानंतर मग आपण आपल्या जर्नीला परत स्टार्ट करू. जसा जसा आम्ही जवळ पोहोचत होतो तसा तसा शहराचा आवाज जवळपास पूर्णपणे मागे राहत होता. आजूबाजूला फक्त डोंगर, हिरवळ आणि पावसाळ्यात भिजलेली सह्याद्री दिसत होती. मंडळी, आता आपण येऊन पोहोचलो आहोत खांडसला. आता इथेच आपण आपली गाडी पार्क करणार आहोत आणि आपला ट्रॅकला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन कोऱ्या करकरीत अशा ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत भीमाशंकरला आणि आज आपण जो भीमाशंकरचा जो दर्शन आहे ना तो पायी करणार आहोत. आज आपण पूर्णपणे जंगल ट्रॅक करणार आहोत. गेल्या वर्षी आपण जो आहे ना भीमाशंकर जे आहे ते आपल्या फॅमिलीसोबत गेलो होतो, तर आपल्या स्वतःच्या ओन व्हेकलने गेलो होतो. तर आज आपल्याला एक नवीन एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. टोटली आपण जे आहे ना डेन्स फॉरेस्टमधून जाणार आहोत. आपल्याला नवीन नवीन इथले जे वन्य प्राणी आहेत ते बघायला भेटतील का नाही ते माहिती नाही, पण बघूया. आणि त्यासोबत आपली पूर्णपणे मंडळी आहे. काय गेला भाई, तर चला आता आपण आपला ट्रॅक जो आहे तो सुरू करूया. तर अशा प्रकारे आपण आता आपली जर्नी जी आहे ती 6:30 वाजले ना 6:30ला चालू केलेली आहे. मुंबईवरून साधारण 96 किलोमीटर लांब आणि पुणेवरून साधारण 130 किलोमीटर लांब असणारा हा कर्जत खांडस बेस विलेज, जिथून आपण आपल्या ट्रॅकची सुरुवात केली. मंडळी, ट्रॅक आपण आता चालू केला आहे आणि आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आपण पाठी लावल्यात. तिथे एक छोटीशी कॅन्टीन पण आहे, आपल्याला स्टार्टिंगला भेटली. 30 एक उघडी होते. तिकडून आपण जर नाश्ता वगैरे करत असेल तुम्ही करू शकता, म्हणजे वडापाव, त्यानंतर चहा वगैरे तुम्हाला भेटेल. त्यासोबत जर तुम्हाला काट्या वगैरे पाहिजे असतील सपोर्टिंगसाठी तर त्यासुद्धा भेटतील. तुम्ही मागं बघू शकता, काट्यासुद्धा घेतलेले आहेत आपले माणसं आहे. तर टोटल आपण 14 जण आलेलो आहोत आणि 2 गाड्या भरून अर्धी आपली 13 जण आलेलो आहोत, 2 गाड्या भरून. आणि आपली जी 2 माणसं आहेत ती ऑलरेडी कुठेतरी पुढे गेली, बाकी सगळे आपण सोबत चाललो. तुम्ही इथून असं बघा सरळ चालत आले ना तर तुम्हाला इथे 2 वाटा अशा दिसतील. तर इथंशी आपल्याला काही टेन्शन नाही, कारण की
भीमाशंकर जाणारा मार्ग जो आहे तो हा साईडला आहे, या साईडला मार्ग नाही आहे कारण की तिथं काय हे वगैरे लावलेलं नाही आहे बोर्ड, म्हणून तुम्ही या साईडला जा म्हणजे लेफ्ट साईडला. तर चला आता आपण जाऊया पुढे हळूहळू. आज आपल्यासोबत टोटल 13 जण आली आहेत आणि त्यामध्ये काही मंडळी जी आहेत ना त्यांनी हा ट्रॅक 4 ते 5 वेळा पूर्ण केला आहे. म्हणून आज आपण त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडून हळूहळू सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करू. मंडळी भीमाशंकर ट्रेकला जाणारे 2 मार्ग आहेत. एक जो मार्ग आहे तो आहे शिडीघाट मार्ग, ज्या मार्गावरून जायला तुम्हाला ज्या लोखंडी शिड्या आहेत ना त्या शिड्या पार करून जायला लागतात. आणि हा जो मार्ग आहे तो तुम्हाला 5 किलोमीटर लांब या अंतराचा एक साईडून आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे तो गणेश घाट आहे, जिथून आज आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात केली आणि आपण आज त्याच मार्गाने वरती जाणार आहोत. हा मार्ग सुमारे 8 किलोमीटरचा एक साईडून आहे आणि वरती पोचायला तुम्हाला 5 ते 5.5 तास लागतात. वक्रतुंड महाकाय श्रीकोटी समप्रभ निर्विघ्नं प्रमेव सर्वकार्येषु सर्वदा. मंडळी, आपण जो आहे ना आपल्या ट्रॅकचा पहिला टप्पा मानला जाणारा गणेश घाट इथे येऊन पोचलो. इथं आल्यावरती आपण आपल्या गणपती बाप्पाची पूजा केली आणि देवाकडे हेच मागणं मागितलं की जसं आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक झालो तसंच आम्ही सगळे आपल्या महादेवाच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊ दे. आपली जी ही ट्रॅक आहे ना ती नीटपणे आणि सुखरूपपणे पार होऊ दे. जित्यादाने आपल्याला प्रसाद आणलेला आहे. आता आपली आरती झालेली आहे आणि मस्तपैकी सगळ्यांना जित्याचा प्रसाद वाटतो. जित्याचा कधी बनवलेला आहे प्रसाद? देवाला काय बोला सकाळ सकाळी त्या केला प्रसाद पाहिजे दाखवायला आधी खालचा आहे उन्नतीचा जसा जसा आम्ही जंगलाच्या आत जात होतो तसा आपला सुरू झालेला हा प्रवास एक वेगळ्याच जगात घेऊन जात होता आणि सुरुवातीचा रस्ता सोपा वाटत होता, त्यामुळे सुरुवातीलाच एक कॉन्फिडन्स येत होता. तर मंडळी आम्ही आता बऱ्यापैकी जे ट्रॅक आहे ती कंप्लीट केली. तर याच्यावरती सुजित पाटील आपले सहकारी बंधू 2 शब्द बोलू इच्छितात. तर काय म्हणणार तुम्ही? अँगल आपला चेंज झाला कारण की आपण काळीच होतो म्हणून. जवळपास आम्ही 20% पर्यंत अंतर पार केले आहे. तशी आमची पूर्णपणे मंडळी फिट आहे, हा कोणालाच काय प्रॉब्लेम नाही. 40 प्लस असे बरेच जण आहेत. तरी सुद्धा आम्ही होप्स मध्ये चालत आहोत. स्क्वॉट मारून दाखवतो. त्याच्यामुळं आम्हाला तरी काय प्रॉब्लेम नाही सध्यापर्यंत आणि मी यशस्वीरित्या हा गड सर करणार. किती वर्ष आलं तुम्ही आता म्हणजे ट्रॅक करण्यासाठी? ट्रॅकचे 4 वर्ष झाले असतील. 4 वर्ष कम्प्लीट आहे. आमच्यामध्ये मला वाटते मुकेश मडवी त्याचे असेल 6वी ट्रॅक असेल. ओके. आणि आमची 4थी. त्याच्यामुळं चांगला एक्सपिरियन्स आहे आम्हाला म्हणजे ट्रॅकचा. ट्रॅकचा. ओके. तर हे होते सुजित पाटील. असेच आपले जे सहकारी मित्र आहेत त्यांच्यासोबत आपण असाच छोटा मोठा इंटरव्ह्यू घेऊ. तर चला आता जाऊया पुढे आणि आपल्या ट्रॅकच्या दिशेने लागूया. थोड्याच वेळामध्ये आपण येऊन पोचलो इथं असणाऱ्या एक वन विभागाच्या चेकपोस्ट जवळ.
मंडळी आता आपण जे आहे ना ते चेकपोस्ट आहे आपल्या भीमाशंकर ट्रेलला, तर तिथून आता आलो. तर इथे पैसे लागतात बाकीच्या लोकांचे कॅमेरा वगैरेचे, बट आता आमचा मयूरदादा आहे ना त्याच्याकडं कार्ड आहे वन्य सुरक्षेचा, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर आहे त्याच्याकडे कार्ड आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ना इथं जे एंट्री फुकट भेटलेलं आहे, तर तो कार्ड तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा असा कार्ड आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ना तर पूर्णपणे एंट्री आहे ते फुकट भेटले. आम्ही टोटल 13 जण आहोत. सो थँक्यू मयूरदा. हा बघा, हा इंट्रोवर्ट आहे, त्याला बोलायला जमलं नाही कॅमेरा समोर, म्हणून मीच टोटल ज्या आहेत त्या गोष्टी सांगते तुम्हाला. तर तुमच्यावर पण कोण असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा कार्ड वगैरे घेऊन आलेत तर, पण फक्त माणूस सोबत लागतो. हो मित्रांनो, आज मयूर मडवी याच्याकडे असलेला आमचा वन्यजीव संरक्षण संस्था चिरनेर यांच्या वतीने त्यांनी जी परीक्षा दिली अथवा जे वन्यजीव संरक्षणाकरता मदत केली, त्यासाठी आज आम्हाला जंगल ट्रेकसाठी खास उपयुक्त कार्ड मिळाला. अण्णांची मुलं कार्ड मिळाला. तर तसेच आनंद मडवी यांच्यामुळे त्याला कार्ड मिळाला आणि त्याच्यामुळे आमचे जवळपास 700 ते 800 रुपये वाचले. त्याच्यामुळे मयूर मडवी आणि वन्यजीव संरक्षण संस्था चिरनेर यांचे आम्ही धन्यवाद मानतो. खूप खूप आभार, खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. आता आपण येऊन पोचलो आहोत या ट्रॅकचा दुसरा टप्पा मानला जाणारा, जिथून आपल्याला पदरगडाचा हा सुंदर नजारा बघायला भेटतो तिथं. मंडळी आता आपण एक आता पठारचाही भाजीचे आले आहोत आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता तो आहे पदरगड. आणि पदरगडला जर तुम्हाला जायचं असेल ना, इथून अशी वाट आहे, थोडा पुढे गेल्यावर तिघे साईडला जायला. तर जायचं असेल तुम्हाला तर नको जाऊ, कारण की ते पावसाळ्यामध्ये मी रेकमेंड करत नाही. एकदम हार्ड ट्रॅक आहे तो. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पाऊस गेलात त्याच्यानंतर जा, उन्हाळ्यामध्ये ट्राय करा, बट इथले जे गाईड आहेत त्यांना सोबत घेऊन जा. सो इथेशी आपण आता छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतरच मग आपली जी ट्रॅक आहे ना ती परत एकदा सुरू करणार आहोत. इथेशी असा एक स्पॉट आहे ना यो, तर तुम्हाला पूर्णपणे सगळीकडे हरियाली आणि हिरवागार निसर्ग दिसेल. तुम्हाला आजूबाजूला डस्टबिन वगैरे दिसतील. यो स्पॉट आहे ना, जास्त करून लोक इथं आहे ना येतात. मस्त की झोपडी पण आहे, थोडासा आराम करतात. ज्याला पवास आहे तिकडं ते साईडला धबधबासुद्धा आहे, तिकडे ते साईडला धबधबा आहे पाठच्या मागच्या माझ्या मागच्या साईडला. तर एन्जॉय करण्यासाठी एकदम मस्त स्पॉट आहे. अजून आपल्याला बराच जायचं आहे, पण इथं आपल्याला एक संतापजनक गोष्ट म्हणजे ती म्हणजे ही बघा, इथं कचरा आपल्याला दिसते. तो एवढा भारी निसर्ग आहे, सगळीकडे हिरवागार, धुक्याची चादर, साईडला पदरगडचा एवढा भारी सीन, आणि इथं आपल्याला बघायला भेटतो तो म्हणजे हा कचरा. काय बोलणार आता, या कचऱ्याचा वेस्ट मॅनेजमेंट तुम्हाला काय वाटतं मंडळी, करायला पाहिजे का नाही? इथं तुम्ही बघितला आपल्याला एंट्री घेताले चेकपोस्टसुद्धा आहे, तर तिथं आपल्याला फी पण घेतात. तर त्याच्यामुळे त्याही याच्यावरती जरूर लक्ष द्यायला पाहिजे. तो म्हणजे हा तुम्ही बघू शकतो मागं. पण काय करणार आता, एवढं भारी निसर्ग आहे, त्याचा पूर्णपणे वाट कशी लावायची ना ते आपलेच लोकांना माहिती आहे. आपले देशात एवढ्या भारी गोष्टी आहेत, एवढं सगळं जे ॲडव्हेंचरस प्लेसेस आहेत, बीचेस आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण वेस्ट मॅनेजमेंट आहे ना इंडियामधला एकदम झिरो आहे, एकदम झिरो आहे, मॅनर्सलेस आहे. सगळ्यात काय बोलणार तुम्हाला मी, एकदम संतापजनक गोष्ट आहे. तर मंडळी आपण एक छोटासा इथेशी विश्राम करून पुढे निघलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत बॉडी बिल्डर जितेश पाटील. तर ते थोडे इंट्रोवर्ट आहेत, आपल्या ग्रुपमध्ये जास्त लोक आहेत ना ते इंट्रोवर्टच आहेत. त्यांना कॅमेरा ओपन झालं, बोलायला थोडीशी फॉम्बलिंग होते आणि ते लाजताना पण. तर जितेश पाटील, तुमची कितवी ट्रॅक आहे ही? माझी तिसरी ट्रॅक आहे. तिसरी ट्रॅक भीमाशंकर. तर काय वाटते म्हणजे आज आपली एवढी सगळी पोरा घेऊन तुम्ही आलो, तुम्हाला काय एक्साइटमेंट काय आपल्या आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या जोश काय आहे आपल्या अंगामध्ये? हे आम्ही वर्षभर ठरवतो की आपण ही एकदा ट्राय करायची श्रावण महिन्यामध्ये, आणि ते आमचं स्वप्न असतो, आम्ही पूर्ण करतो. वा वा वा. तर आता तुमचं स्वप्न आता होईल का पूर्ण? किती अजून लांब आहे सांगू शकता? जवळजवळ आम्ही 30% अंतर पार केलं आहे. 70% बाकी आहे. तो पण असंच हसत खेळत मजा करत पार करू. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू जिथे. आता तुम्ही 2 शब्द तुमच्या मुखातून काढलेत, इंट्रोवर्ट आहात तरी पण 2 शब्द काढले कॅमेऱ्यासमोर येऊन तुम्ही बोलले, तर जाम बरं वाटलं आम्हाला. तर आता आपण जाऊया मंडळी पुढे. आपली बाकीची जी मंडळी आहेत ना त्यांचं सुद्धा आपण थोडा बहुत छोटा मोठा इंटरव्ह्यू घेऊ. मंडळी आता आपण जे आहोत ना, जिथं थांबलो ना ते लोकेशनच्या
खाली म्हणजे माझ्या मागच्या साईडला इथं तुम्हाला बरेचसे धबधबे दिसतील जे वरनं डोंगरावरनं येतात आणि त्या साईडला जे आहे ना तिकडं ते आहे शिडीघाट. तर इथून आता दिसत नाही, तुम्हाला झूम करून मी नक्कीच दाखवेन. पण इथला जो वातावरण आहे, जो लोकेशन आहे ना एकदम एक नंबर खतरनाक आहे आणि एकदम भारी आहे. सो आता आपल्याकडे ड्रोन नाही त्याच्यामुळं आपल्याला इथला जो वरचा आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर नीट दाखवताना एक्सप्लोर तर करतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर मंडळी आता आपल्यासोबत आहेत दोन यंगस्टर्स, एक आहे शुभम पाटील आणि एक आहे सार्थक गरत. तर हे दोघांना तुम्ही ओळखत असणार कारण की टेनिस क्रिकेटमध्ये हे दोघांचं नाव आहे ना ते आता प्रचलित आहे सध्याच्या घडीला. तर हे दोघांची शुभमची पहिली ट्रॅक आणि सार्थक तुझी किती ट्रॅक आहे? दुसरी कितव्या वर्षी आलं? गेल्या वर्षी आला त्याच्या पहिले? गेल्या वर्षी आलतो. तर कसा वाटला तुला म्हणजे पहिली टाईम आलास तेव्हा? पहिला टाइम आलतो तेव्हा असा वाटत होता का खूप फ्रेश फील होत होता आणि खूप आनंद होतोय. आता तर परत यायचं असं मन होतंय. आणि आता शुभमला आपण विचारू, शुभम तुझी किती ट्रॅक आहे आणि काय सांगशील या पूर्ण जंगलाबद्दल? माझी पहिलीच ट्रॅक आहे. जंगल पण खूप छान आहे, ट्रेकिंग करायला खूप मजा येते. भीमाशंकरला पहिले कधी गेला होता का ही पहिलीच फेरी तुझी जायची? चौथी फेरी आणि ट्रॅकची पहिलीच फेरी आहे का? ट्रॅकची पहिली फेरी. तर मंडळी शुभम पण आपल्यासारखा पहिल्यांदाच ट्रॅक करून आलेला आहे. तर असा आपल्याला इथं चालता चालता बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या बघायला भेटतील त्या मी दाखवलं आणि आपली जी मंडळी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला जेवढा होता येईल तेवढा इंट्रोडक्शन करण्याची कोशिश करेल. मंडळी आता आपण आहे ना परत एकदा ट्रॅकला लागलेलो आहोत आणि पूर्णतः पाऊस आलेला आहे सगळीकडे. सगळे रेनकोट घातलेले आहेत, सगळीजण जादू झालेले आहेत फक्त मी सोडून, कारण की मी रेनकोट आणला नाही, मला पावसात भिजवता म्हणून. सो खूपच असा एकदम भारी वाटतंय, मन एकदम चिंब झाला, आग एकदम भरलाय पाण्याने, टिप पाण्याने. सो फुल मजा येते. आयुष्यात एकदा तरी भीमाशंकर ट्रेक जरूर करा, काय पण होऊ दे, पण थोडासा टाईम काढा, थोडासा वेळ काढा आपल्या बिझी शेड्यूलमध्ये, आपल्या बिझी लाईफमध्ये, आपल्या वर्क लाईफमधून आणि हा असा आपला महाराष्ट्राचा सह्याद्री जरूर एक्सप्लोर करा तुम्ही. हे बघा हर हर महादेव. ट्रॅक जे आहे ते आता आपण चालू करत आहोत आणि आपल्याला इथेशी एक छोटीशी विहीर बघायला भेटत आहे. ही विहीर आहे ना ती एकदम प्राचीन काळातली विहीर आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदरगडाचा रस्ता आहे ना तो पण इथूनच आहे कुठून तरी. शोधायला आपल्याकडे टाईम नाही, आपण शोधणार नाही. पहिले आपण विहीर बघूया. ही जी विहीर तुम्हाला दाखवते मी आता. ही बघा, ही इथं विहीर आहे आणि अजिंक्य दादा त्याची खोली चेक करत आहे. खूपच खोल कम से कम असेल तरी 100 फुटापर्यंत, 20-25 फूट खोल असेल. आपल्याला अंदाज माहीत नाही कारण की आपण याच्यामध्ये पोहणार नाही आहोत. सो आता जाऊया आपण पुढे. मंडळी हा बघा हा आहे पदरगडाचा रस्ता आणि त्याच पदरगडाच्या रस्त्याला इथेशी हा पेंग्विन आहे, तरी पण लोक ही घाण आहे ती खाली टाकलेली आहे. सो इथून कॅमेराला सो इथून हा जातो पदरगडाचा रस्ता, पूर्ण जंगल ट्रेक आहे. इथून असं चालले तुम्ही काही तर 2 रस्ते आपल्याला दिसतात बघा, इथं आणि इथं. तर आपल्याला या बाजूला जायचं असेल पदरगडाला तर मी तुम्हाला रेकमेंड करीन का पदरगड जो आहे ना तो तुम्ही पावसाळ्यामध्ये करू नका, कारण की खूपच रिस्की ट्रेक आहे तो. मस्तपैकी भीमाशंकर ट्रेक करा असं पावसात भिजत आणि आपल्या जंगलाचा नैसर्गिक सौंदर्य बघत तुम्ही मस्तपैकी ट्रॅक पूर्ण करू शकता. पण ट्रॅकला येता वेळी तुम्ही आहे ना आपल्यासोबत खायला काहीतरी सोबत ठेवा. आधीमध्ये जर ब्रेक घेतला कुठं तर खाना जो आहे ना तो विसरू नका. खात मस्तपैकी मजा करत आणि आपली पूर्ण ट्रॅक आहे ना ती तुम्ही कंप्लीट करा. मंडळी आता आम्ही जे आहोत ना जंगलाच्या एकदम आतमध्ये येऊन पोचलो आहोत आणि जसं आम्ही जंगल ट्रॅक करत होतो तसंच आम्हाला इथं जमीन धसलेली दिसून आली. ही बघून आम्ही पूर्णपणे घाबरून गेलो, कारण की ही जी लँडस्लाईड आहे, ही जी जमीन धसलेली आहे ना ती एवढी भयानक होती आणि पूर्णपणे वरून अख्खा झाडांसोबत आलेली दगडं आणि माती ही सगळी आपल्याला इथं दिसत होती. म्हणून आम्ही इथं सांभाळून चालत होतो आणि एकदाचा हा पण पॅच आम्ही पार केला. चालतं मंडळी आपल्याला या जंगलामध्ये कोणीतरी हा बघा ओम काढलेला आहे. असं भारी दिसतंय. ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव. तर हा असा इथं ओम काढलेला आहे. ही अशी ट्रेल आहे आपली जंगल ट्रेल
आणि तिकडूनच आपल्याला जायचं सरला आता इथे. मंडळी आता आपल्या सोबत आहेत आपले मोठे बंधू मुकेश दादा. तर मुकेश दादा जे आहेत ना ते आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त सिनियर आहेत. ते 40+ आहेत आणि त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. ते तर हळूहळू जसं आपण ट्रॅक करू ना तसं तसं आपण त्यांची संवाद करू. दादा तर आपली नमस्कार. तुम्ही ना पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल हरिश्चंद्रगडाच्या, तेव्हा पण हे आपल्यासोबत आपले पार्टनर होते. तर दादा काय सांगणार भीमाशंकर ट्रॅकबद्दल आणि या पूर्ण जंगलाबद्दल? आता ही माझी 6वी वेळ आहे, म्हणजे 6वा वर्ष आहे. मी प्रत्येक कंटिन्यू 6 वर्ष भीमाशंकर ट्रेक करतो. तर पावसाळ्यात मी तुम्हाला सांगेल की तुम्ही शूज घालण्यापेक्षा सँडल घाला, कारण शूज ओले होतात आणि तुम्हाला क्रॅम्प येण्याचा जास्त धोका समजा. आणि दादा किती वर्ष आलं करता तुम्ही ट्रॅक? 6 वर्ष झाली मी ट्रॅक करतो. पहिले 2 वर्ष मी वस्तीला म्हणजे येऊन वस्ती करायचो, पण मागची 4 वर्ष झाली मी एका दिवसात ट्रेक कंप्लीट केलं. कसा वाटतंय भीमाशंकर ट्रॅकला दरवर्षी तुम्ही आता काय नवीन एक्सपिरियन्स घेऊन काय घेता? श्रावण महिन्याचा आनंद घ्यायचा असेल हा. तर भीमाशंकर ट्रेक करून भीमाशंकरचं दर्शन घेतला तर त्यातच खरा आनंद आहे. आणि हा जो नैसर्गिक सौंदर्य आहे, हा जंगल आहे आणि हा पडणारा पाऊस, त्यासोबत सगळीकडे आपल्याला जे धबधबे दिसतात त्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलणार? धबधबे तर खूपच सुंदर आहेत. सह्याद्रीच्या कुठल्याही डोंगरात जा तुम्हाला धबधबे बघायलाच मिळतील आणि इथे स्वर्ग सुख मिळते. वा वा. तर दादा थँक्यू. 2 शब्द तुम्ही या जंगलाबद्दल आणि आपल्या चॅनलवरती विस्फूर्त केले. तर आता आपण जाऊया पुढे. मला तर वाटतं आपण दोघंच मागे राहिलेलो आहोत, बाकी सगळं गेलं पुढं. सो मंडळी चला आता आपण त्यांना भेटू पहिले. सगळीकडे आपल्याला धबधबे आणि धबधबे दिसतायत. ट्रॅकिंगमध्ये काही गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतात. सुरुवात सोपी आहे म्हणून पूर्ण ट्रॅक सोपा असेल असं नाही. मंडळी जसं जसं आम्ही पुढे जात होतो ना तसं तसं बाहेरच्या जगाशी आपला कनेक्शन कमी होत गेला. मोबाईलचा नेटवर्क असेल किंवा नसेल, पण आजूबाजूला निसर्गाचा सिग्नल मात्र फुल होता. मंडळी आपण आता जंगलामध्ये आहोत आणि जंगलामध्ये आहोत तर काय छोटी मोठी मस्ती केली असं तर होणारच नाही. म्हणून आम्ही बघा कशा प्रकारे एक छोटीशी व्हिडिओ बनवायची कोशिश केली सगळे मिळून. मंडळी आपल्याला इथं माकड मंडळी दिसलेली आहेत. आमची सगळी माणसं इथे थांबलेली आहेत आणि घाबरलेली सुद्धा आहे. ते बघा तलवारबाजी चालू आहे. तेव्हा माकड आहे तिथं सगळं. इथं त्यांची टोली आहे. म्हणजे आम्ही तर त्यांचे राजा नावाला बोलल्यावर त्यांचे घरं आले बोलल्यावर दखलदारी कोण करते सगळी बघताना बघा ती बरं की कोण आलेले आहेत. दाट जंगलामध्ये आपण आता रस्ता काढत एकदम जंगलाच्या डेन्स फॉरेस्टमध्ये आलेलो आहोत. पण इथं आपल्याला एक गोष्ट बघायला भेटते की हे बघा आपल्या मागं बघू शकता तुम्ही सोलार पॉवर लाईट्स आहे. इथं अशा लाईट आहेत ना त्या आपल्याला पूर्ण जंगलमध्ये या रस्त्याला दिसून येतात. मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत आपल्या ट्रॅकच्या 3ऱ्या टप्प्यावरती. जंगल ट्रॅक आहे ना तो इथून असा गेल्यावरती आहे आणि आपण आता इथूनच वरती आलो. इथं आल्यावर तुम्हाला इथे 2 अशा कॅन्टीन बघायला भेटतील आणि इथं एक अशी आहे EMT कॅन्टीन नाही बोलू शकत. आता आम्ही इथे थोडासा बसलेलो, रेस्ट केला, पाणी पिला, डबा नाही खाला, काही डबा खाणार होतो. पण इथं तुम्ही बघू शकता माकड मंडळी किती आहे इथं. ही बघा किती माकड मंडळी आलेली आहे, खूपच आहे इथं. त्याच्यामुळं आहे ना आम्ही काही डबा बिबाचे खावायच्या मध्ये लागलो नाही. थोडा बहुत बिस्किटं वगैरे आणलेले ते खाल्लं. आणि आता जो आहे ना तो आपल्या सिनियर लोकांकडून मी नाही ऐकलेला आहे का आता जो आहे ना तो एकदम कठीण पाड इथून हा जंगल ट्रेल सुरू होणार आहे. आणि मी आहे ना यो जंगल ट्रॅक
बघूया कसा आपण सर करतो काय करतो त्या. चला आता जाऊया. तर मंडळी आपण जो आता कॅमेरा आपला आहे ना तो आपल्या डोक्यावरती माउंट केलेला आहे आणि जे आता पण तुम्ही जे व्हिज्युअल बघणार ना ते टोटली आहेत ना ते आपल्या डोक्यावरती माउंट आहे त्याच्यामधूनच व्हिज्युअल येणार आहेत. सो जसं जी साईडला आपल्या डोका जाईल त्या साईडलाच आपल्याला आता कॅमेराचा अँगल भेटणार आहे. आता यो बघा एकदम स्लिपरी पार्ट आहे त्यासोबत असा एकदम सरळ आहे पार्ट. फुल धमाल होणार आहे आता. माकडा बघा माकडा डोक्यावर हो बघ बॅग काढली तर परला माकर परला. कसं बघता ना भाई तुझी बॅग नेते ना सुजाता रेडी राहा. बॅगीन भरू डायरेक्ट जर तुम्ही आमचा काही पलवलं होतं समजलं ना. नाही बॅगिन भरून नाही हो आमचं. बॅगीन भरू डायरेक्ट वा नको करू पक्के येऊ आम्ही पण मारू डायरेक्ट. इथं आपल्याला माकडं बघायला भेटलेली आहेत. भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरीच्या परिसरातील ही वाट म्हणजे पावसाळ्यातल्या सह्याद्रीचं एक वेगळं रूप. कारण ही वाट जी आहे ती एकदम झिगझॅग पद्धतीची आहे आणि थोडी घसरणारी सुद्धा आहे. ही वाट तुमची स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि इंडोरन्सची खरी टेस्ट घेणारी आहे आणि त्यामध्ये इथे असणारी माकड मंडळी ती तुमची अजिबात पाठ सोडत नाही. जसं जसं तुम्ही पुढे जातात ना तसंच ते तुमच्या मागेवर येतात. म्हणून तुम्ही थोडी काळजीपूर्वक चाला आणि हातामध्ये अशी स्टिक वगैरे ठेवा. ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर या जांभळ्या गर्दीत मांडून येऊल घर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. खरंच या सह्याद्रीच्या डोंगरात आल्यावर जणू शरीराचा पूर्ण थकवाच निघून जातोय. सांगायचं झालं तर आयुष्यभर कष्ट काम करण्यासाठी माणूस नुसता झगडत राहतोय. परंतु या निसर्गाच्या सानिध्यात एकदा येऊन बघा, एक अशी मनाला शांती मिळते ना. डायरेक्ट थोडासा यो ट्रेल आहे ना यो पॅच आहे ना थोडा कठीण आहे मंडळी. आपण हा सगळा डोंगर पार करून येऊ पण इथून येता वेळेला थोडी काळजीपूर्वक या कारण की डायरेक्ट बघा डायरेक्ट खाली जाते आणि दरड पण आहे ना ते स्लिप होत आहे. दगड आहेत ना ते कपची दगड त्याच्यामुळे इथे अशी माती नाही राहत त्याच्यामध्ये पूर्ण डायरेक्ट खाली जाऊ शकते आणि दरड पडलेले खाली. मग आता वेळेला थोडा नीट या. ही माकडांची भीती आपल्याला आहेच पण काय करणार आता आपल्याला भीमाशंकरला जायचंच आहे म्हणून चला. मंडळी आता आम्ही एकदम डेन्स फॉरेस्टमध्ये आहोत. जो वरती चढाचा पॅच आहे ना तो आम्ही ऑलमोस्ट म्हणजे इथून स्लिपरी होऊ शकते तो ऑलमोस्ट पार केला आणि आता आपल्या या डोंगरामध्ये धुका आलेला आहे सगळीकडं. ही धुक्याची चादर हलू 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 आपल्या या जंगलामध्ये घुसत आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं तसं ते आपल्याला दिसेल. हे बघा समोर साईडला तुम्हाला दिसतंय ही बघा पूर्ण धुका झालेला आहे आणि आता जोरदार पाऊस सुद्धा आलेला आहे. तर चला आता अजून आपली ट्रॅक आहे ती एक्साइटिंग होणार आहे. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आणि असेच गाणी बोलत बोलत मस्तपैकी मस्ती मजा करत करत आम्ही निघालो पुढे. हा जो टप्पा आहे ना याला आपण चौथा टप्पा असं म्हणू शकतो. मंडळी परत आपण आता येऊन पोचलो आहोत जंगलाच्या आतमध्ये. इथं आल्यावर ते इथला जो वातावरण आहे ना तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. इथं सगळीकडे तुम्हाला हिरवगार त्यासोबत धुक्याची चादर आणि जोरदार पाऊस बघायला भेटतो. आपण याच पावसात आणि धुक्याच्या चादरीमध्ये आपली जी ट्रॅक आहे ना ती पुन्हा एकदा नवीन जोशात सुरू केली. 5 मिनिटांनी याच्या पण पसणार काय आमच्या तर या सुजित पाटील हाऊ द जोश. कमॉन कुणाल दादा वेर आर यू मॅन. काय मागच आहे अजून. मंडळी पाऊस जो आहे तो जोरदार आलेला आहे आणि याच पावसामध्ये ट्रॅक करायला एक नंबर मजा येते. ही ट्रॅकिंग पुढच्या वर्षी जगलो तर येऊ शकतो. चला आलो आलो आलो. कमॉन अतिश मडवी कमॉन.
आणि आपला आता एक थोडासा रिस्की पॅच आलेला आहे. समोर बघू शकता तुम्ही धबधबा आहे आणि त्याच धबधब्याच्या बाजूने आपल्याला जायचं कडेकडेने असा. सो कुणाला तर पुढे चालला आहे बघा. थोडासा रिस्की पॅच आहे यो, स्लिपरी असू शकते म्हणून थोडीशी बॉडी आपली लीन करा अशी आणि लीन करूनच तुम्ही जो हा आहे तो आपला ट्रॅक पूर्ण करा. तेव्हा इथे छोटा धबधबा आहे. जेवढा होऊ शकेल तेवढा कडेला म्हणजे डोंगराच्या कडेला तुम्ही असं झुकाव करून चढू शकता. असा चढा क्रॉस ते साईडला तुम्ही झोप टाकूच नका कारण की वातावरण आहे पावसाचा, त्याच्यामुळे काय पण होऊ शकतं. आता आपण जंगलातून बाहेर आलेलो आहोत आणि या ट्रेकचा सगळ्यात कठीण आणि रिस्की टप्पा आहे तिथं येऊन पोचलो आहोत. मंडळी, हा जो रस्ता आहे ना तो एकदम रिस्की आणि कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला इथे जो कातल बघायला भेटतोय तो कातल पूर्णपणे चिकट झालेला आहे आणि याच कातलाच्या वरून आपल्याला ट्रॅक करत करत पुढे जायचं आहे आणि आम्ही पण याच कातलावरून हळूहळू ट्रेक करत करत पुढे जात आहोत. जसा तुम्हाला बघायला भेटतोय की आपण जसं जसं पुढे जातो ना तसं तसं यो टप्पा अजून रिस्की होत आहे. म्हणून आम्ही सगळे एकमेकाला सांभाळून आणि एकमेकाला साथ देत देत हळूहळू पुढे जात आहोत. हे सगळं बघून खरंच जाम भारी वाटत आहे कारण की आपला मराठी माणूस आपल्याच माणसाला सपोर्ट करत आहे, आपल्याच माणसाला सोबत घेऊन पुढे जात आहे म्हणून जाम खुशी होत आहे. ट्रेल बघ असं होतं ना. बापरे. दबावला वाटत काहीतरी. प्रोटीन बार आपण आलेलो आहोत आणि या बाजूला आपली सगळी मंडळी खिरकावरती जेवायला बसलेली आहे. बाजूला मस्त एक धबधबा आहे आणि तिथंच सगळेजण जेवायला बसलेले आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाचा अतिश मडवी हाय का तर सार्थ करत काय जेवायला तुम्ही आणला येऊ चटणी भाकरी एक भाजी आहे. तुमची काय आहे? तुमच्याकडे काय आहे? चला आता जेवून घेऊया मंडळी. पोटभर जेवण करून आणि थोडासा रेस्ट करून पुन्हा एकदा आम्ही येऊन पोचलो याच जंगलामध्ये आणि परत आपण आपली ट्रॅकला सुरुवात केली. आम्हाला हे केलं तुम्हाला घेतलंच नाही लास्ट टाइम. काय बोलशील. आम्ही बघू अजून मुख्य किती लांब आहे तरी अजून आता 10 मिनिटं एक डोंगर चढायचा आहे. बस 40 मिनिटं एक डोंगर चढायचा आहे. कसं वाटतं ना एकदम आपण आता जंगलात एकदम घनदाट हा जंगल पोर्शन मध्ये आलो. जंगल बघितलं तर तुम्हाला खरोखर जंगल बुक आठवेल. त्याच्यात मोगली होता तो असंच घनदाट जंगलामध्ये फिरत होता. भारी वाटते ना एकदम सगळीकडे आणि एवढी शांती आहे ना का मन एकदम प्रसन्न होऊन जाते तुम्ही शांतीमध्ये. थोडा चढ असल्यावर दमाल पण तेवढाच वरती आल्यावर तुम्ही लगेच रिलॅक्स होता. कॉन बॉयज यो आणि सिंग वाटेमध्ये चालता वेळे बी केअरफुल कारण की झाड आहे बघा इथं पडलेली दिसली आपल्याला. डायरेक्ट बुंद्यांशी नाही म्हटला अर्धा डायरेक्ट पडला. कुठच्या साईडचं काय माहिती इथून पडला डायरेक्ट जंगलामध्ये. पुत्र हनुमान की जय. हे थांब डोक्यान मारशील. हे नको चला नको.
हे चल चल मंडळी डेन्स फॉरेस्ट मध्ये आहे. फक्त आता आम्ही अर्धा तास राहिलाय पोचायला मंदिराकडे. पण तुम्ही धुका बघू शकता कसला आला आता. त्यासोबत एकदम पाऊस आहे, सगळीकडे फॉगी झालेला आहे. आणि एक गोष्ट चांगली आहे की जेवढी आपली विजिबिलिटी आहे तेवढी नीट आहे, आपल्याला दिसते समोरचा काय ना काय नाही. पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना, एवढ्या पावसात एवढ्या धुक्यामध्ये ट्रॅक करायचा, तो पण भीमाशंकरचा खतरनाक आहे. मंडळी फायनली आम्ही आता सगळेजण भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा इथे पोहोचलेलो आहोत. आणि आता आम्ही आपले भोले बाबाचं दर्शन घेणार आहोत. मंडळी आता आपण मस्तपैकी वरती पोहोचलेलो आहोत आणि आपला समोरच देवाची कमान आहे. याची मंदिराची दिसत नाही कारण की धुक्या आहे, त्याच्यामुळे दाखवायचे प्रयत्न करतो तुम्हाला. खूप थंडी आहे आणि खूपच थंडी आहे म्हणून मस्त की कॉफी मारता आहोत, कडक कडक कॉफी. इतकी गरम कॉफी तुम्हाला चटका लागण्याचं समजत नाही. एक मारू मस्त कॉफी, त्याच्यानंतर बघू काय पुढचा प्लॅन आहे ते. मंडळी खूपच लाईन आहे. आता आम्ही बघा लाईनला उभं राहिलेलो आहोत. खूपच लाईन आहे, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. आणि बघा आता मस्त की कंदी पेढे इकडे आहेत. जाता वेळेस जर आठवण राहिली, जर टाइम भेटला तर कंदी पेढे घेऊन घरी जाऊ. पण आता सध्या आपल्याला लाईनला उभं राहून इथे दर्शन घ्यायचं आहे आपल्या शंकर भगवानाचा. तर बघूया किती वाजतात किती नाही त्या. मंडळी आता आम्ही भीमाशंकर महाराजांचं दर्शन करून आलेलो आहोत, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आम्ही आमच्या परतीच्या रस्त्यावर आहोत. पण परतीच्या रस्त्यावर जाता वेळेला जिथून आम्ही आलो ते धुका बघ कसलं आलं आहे, एकदम खतरनाक धुका आहे आणि समोरची विजिबिलिटीच नाही अजिबात. तरी पण कसा कसा रस्ता काढत काढत लोकांना विचारत चाललो. हा बघा, हा इथूनच आपण आलो होतो आणि आता इथूनच चाललो हे साईडला पुढे. मंडळी आम्ही जो आहे ना तो आता आपला भीमाशंकरचा ट्रॅक, जंगल ट्रॅक, हा मान्सून ट्रॅक पूर्णपणे आता कंप्लीट केलेला आहे. आणि आता आम्ही खाली उतरलो आहोत. थोड्याच वेळामध्ये आता आम्ही डायरेक्ट आपल्या पार्किंग जवळ पोहोचणार आहोत. तरी बघा आपली सगळी मंडळी आहे, सगळी जण खुश आहेत का नाही? खूप मजा केलेली आहे आम्ही आता. आणि या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला थोडासा सपोर्ट करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तेवढी करा. तर मी आता घेतो तुमची रजा. थँक्स फॉर वॉचिंग.